नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 24 आहे। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर TCS ने परीक्षेमध्ये विचारलेल्या जीकेच्या अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। आता या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नांची का तयारी करायची तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर TCS घेणार आहे। म्हणून आपल्यासाठी TCS ने विचारलेले प्रश्न काय असणार आहेत अतिशय उपयुक्त असणार आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, पहिला प्रश्न बघूया आपला। खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड या पदाचा त्याग केला? आता इथं काय विचारलं आपल्याला की रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ नाईटहुड किंवा सर या पदवीचा त्याग केला असं आपल्याला विचारलंय। मग त्यांनी कशाच्या निषेधार्थ केला होता तर जालियनवाला बाग हत्याकांड जे घडलं होतं याच्या निषेधार्थ त्यांनी काय केलं होतं आपल्या सर या पदवीचा त्याग केला होता। आता या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की बाबा हे जे जालियनवाला बाग हत्याकांड आहे हे कधी घडलं तर हे कधी घडलं होतं 13 एप्रिल 1919 ला हे हत्याकांड घडलं होतं। कुठे घडलं होतं तर हे पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये घडलं होतं। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे। जालियनवाला बाग हत्याकांडावरती परीक्षेमध्ये आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा तिथं जी सभा होती जालियनवाला बाग जी आहे त्या ठिकाणी काय झाली होती एक सभा भरली होती आणि या सभेवरती गोळीबार केला होता। मग ही सभा कशासाठी भरली होती प्रश्न विचारला जातो की कोणत्या कायद्याला विरोध करण्यासाठी ही सभा भरली होती तर कोणत्या कायद्याला रौलेट ॲक्टला विरोध दर्शवण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती। या सभेवरती गोळीबार कोणी केला असा प्रश्न विचारला जातो। मग गोळीबार कोणी केला होता जनरल डायरने काय केला होता गोळीबाराचा आदेश दिला होता आणि याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या तर 2000 पेक्षा जास्त व्यक्ती काय झाल्या होत्या जखमी झाल्या होत्या। आणि या हत्याकांडाचा बदला म्हणून उधम सिंग यांनी काय केलं होतं 1919 मध्ये पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल ओडवायर यांची 1939 ला इंग्लंडमध्ये हत्या केली। आता ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळेस पंजाबचे जे गव्हर्नर होते गव्हर्नर ओडवायर हे 1919 ला काय होते पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर होते। यांची हत्या कोणी केली उधम सिंगने केली। कुठं केली इंग्लंडमध्ये केली आणि कधी केली तर ती 1940 ला केली। ठीक आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 2। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते असं आपल्याला विचारले। ठीक आहे, मग बघूया ऑप्शन काय आहेत वल्लभभाई पटेल, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर यापैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे काय होते मसुदा समितीचे सदस्य होते। आता या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न विचारला जातो की बाबा मसुदा समितीची स्थापना कधी झाली प्रश्न विचारला जातो। मग मसुदा समितीची स्थापना पहा 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती। दुसरा प्रश्न विचारला जातो की या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे काय होते अध्यक्ष होते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं। ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये सदस्य कोण होते पहा तर एकूण किती सदस्य होते 6 सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अध्यक्ष म्हणजे असे एकूण 6 व्यक्ती मसुदा समितीमध्ये होते। मग ते 6 व्यक्ती कोण कोण होते बघा सदस्य कोण होते बघा एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर KM मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि TT कृष्णमाचारी हे 6 जण काय होते मसुदा समितीचे सदस्य होते। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे। या ठिकाणी मित्रांनो आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर ही TCS पॅटर्नवर आधारित संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील।
त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विशेषतः TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग परीक्षेमध्ये जर तुम्ही आपण दिलेल्या एवढ्या मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता। आणि जर एवढे मार्क तुम्ही परीक्षेमध्ये घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, मग ह्या सगळ्याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे। मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे। याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा एक काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला या ठिकाणी शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही असं विचारलंय। ठीक आहे, बघूया मग। सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य आणि समवर्ती सूची। मग यापैकी समवर्त सूची किंवा समवर्ती सूची ही आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून म्हणजे इंग्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली नाही। मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा समवर्त सूची आपण कोणाकडून घेतली आहे, तर ही कोणाकडून घेतली, आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून आपण समवर्त सूची घेतलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला अजून एक की बाबा आपण ब्रिटिशच्या राज्यघटनेतून काय काय घेतलं बघा, तर सरकारचं संसदीय स्वरूप घेतलं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचं स्वरूप घेतलं आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना सुद्धा आपण काय केलेली आहे, ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे। ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया, 4 नंबर। नारायण मेघाजी लोखंडे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली। मग नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू या वृत्तपत्रामधून काय केली होती, कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती। प्रश्न कामगारांचा शब्द सुद्धा काय आहे, महत्त्वाचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, आता हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत यांना कामगार चळवळीचं काय म्हटलं जातं, जनक म्हटलं जातं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। मग यांना कामगार चळवळीचं जनक का म्हटलं जातं, तर त्यांनी 1884 मध्ये भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन केली होती। मग त्या संघटनेचं नाव काय होतं, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन। ही काय होती, आपल्या भारत देशामधली पहिली कामगार संघटना होती आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कामगार चळवळीचं जनक म्हटलं जातं। ठीक आहे, त्यांच्या या कार्यासाठी बघा ब्रिटिश सरकारने त्यांना 2 किताब दिले। 1895 ला राव बहादूर ही पदवी आणि 1890 रोजी जस्टिस ऑफ पीस या पदवीने त्यांना काय केलं होतं, ब्रिटिशाकडून सन्मानित करण्यात आलं होतं। ठीक आहे, पुढचा 5 नंबर। लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली। आता काय विचारलंय, भारतातली पहिली टेलिग्राफ लाईन कुठपासून कुठपर्यंत टाकली असं विचारलंय। मग ही कुठपासून कुठपर्यंत टाकली होती, तर ही कलकत्ता ते आग्रा दरम्यान टाकली होती। त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये टेलिग्राफ लाईन ही कोणाच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली, म्हणजे त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर कोण होता, लॉर्ड डलहौसी होता। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तो म्हणजे भारतामधला या टेलिग्राफ लाईनचा विकास तुम्हाला लक्षात ठेवायचा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। मग भारतामध्ये पहिली प्रयोगात्मक टेलिग्राफ लाईन कुठपासून कुठपर्यंत टाकली होती बघा, कलकत्ता ते डायमंड हार्बर दरम्यान टाकली होती। कधी, 1850 रोजी। त्याच्यानंतर 1853 ला बघा कलकत्ता ते आग्रा या दरम्यान काय केली होती, विस्तारित करण्यात आली होती। हे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर भारतात टेलिग्राफ सेवा ही अधिकृतपणे सुरू कधी करण्यात आली, हा पण प्रश्न विचारला होता। मग ही कधी करण्यात आली अधिकृतपणे सुरू, तर 1854 मध्ये सुरू करण्यात आली। तुम्हाला सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो।
आपण जो सांगतो ना तो एक एक शब्द तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने हा काय आहे, अतिशय उपयुक्त असा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. गुरु वेंपती चिन्ना सत्यम. गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे? मग हे कोणत्या क्षेत्रामधील एक प्रसिद्ध नाव आहे? तर कुचिपुडी हे जे नृत्य आहे, शास्त्रीय नृत्य आहे, याच्यामधलं हे प्रसिद्ध नाव आहे. यांना सरकारने पद्मभूषण पुरस्कार पण दिलेला आहे आणि हे कुचिपुडी नृत्याचे गुरु होते. ठीक आहे, लक्षात असू दे, हे काय होते, या नृत्यामधले गुरु होते. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न 7 नंबर. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या किंवा कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो? मग कोणत्या अनुच्छेद? तर अनुच्छेद 30 म्हणजेच कलम 30. अनुच्छेद म्हणजेच काय, तर कलम. मग कलम 30 नुसार काय करू शकतात, अल्पसंख्याक लोक शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात आणि त्या चालवण्याचा अधिकार पण त्यांना दिलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे कलम लक्षात ठेवायचे आहेत. कलम 26 काय सांगतं बघा, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर कलम 28 काय सांगतं बघा, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य आहे. कलम 29 काय सांगते, भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी आणि संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा हक्क आहे. बघा, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सध्या भारतामध्ये किती धर्मांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्यात आलेला आहे? अल्पसंख्याक दर्जा किती धर्मांना देण्यात आलाय? तर 6 धर्मांना देण्यात आलाय. मग हे 6 धर्म कोणते आहेत बघा, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन. ठीक आहे, लक्षात असू द्या, प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. पुढचा प्रश्न 8 नंबर. महाराष्ट्राच्या 2019-20च्या अंदाजपत्रकानुसार किचन गार्डन योजना ही महाराष्ट्रातील डॅश डॅश आदिवासी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. मग किचन गार्डन योजना ही महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे? तर ती 14 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा 9 नंबर प्रश्न. प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ डॅश डॅशची पत्नी होती. नूरजहाँ कोणाची पत्नी होती असं विचारलंय. मग नूरजहाँ ही कोणाची पत्नी होती? तर ही जहांगीरची पत्नी होती. आणि हिचं वैशिष्ट्य काय होतं, तर ही प्रशासनामध्ये सक्रिय भूमिका किंवा सक्रिय सहभाग असायचा तिचा प्रशासनामध्ये. दरबारामध्ये तिच्या शब्दाला, तिच्या वाक्याला किंमत असायची, महत्त्व असायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. बँकिंगमधील IFSC चे पूर्ण रूप काय आहे? आता तुम्ही IFSC पाहिलं असेल. तुम्हाला जर कोणाला पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही त्याला म्हणता बाबा अकाउंट नंबर आणि IFSC कोड मला पाठव. मग या IFSC कोडचं पूर्ण नाव काय आहे असं आपल्याला विचारलंय. मग याचं पूर्ण नाव काय आहे? इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड हे याचं पूर्ण नाव आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, त्यालाच आपण काय म्हणतो, IFSC कोड म्हणतो. हा किती अंकी कोड असतो? तर 11 अंकी कोड असतो. अल्फा न्यूमरिक म्हणजे याच्यामध्ये काही शब्द असतात आणि काही अंक असतात. म्हणजे लक्षात ठेवा, काही काय असतात, अक्षर असतात आणि काही अंक असतात. ठीक आहे, दोन्ही मिळून हा असतो आणि हा किती अंकी असतो? 11 अंकी असतो. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. 11 नंबर. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही असं विचारलंय. ठीक आहे, बघूया. मग मंत्री परिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. मग मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री काय नाहीत? महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचे भाग नाहीत. आता कुठेही लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता इथं महाराष्ट्रानं सुद्धा कोणत्याही राज्याच्या कार्यकारिणीचा भाग कोण असतात? तर 3 भाग असतात. कोण असतं? एक तर मंत्री परिषद म्हणजेच कोण? मंत्रिमंडळ. ठीक आहे, मंत्री परिषद म्हणजेच कोण? मंत्रिमंडळ. त्याच्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे तिघं मिळून काय होते? प्रत्येक राज्याची कार्यकारिणी तयार होत असते. ठीक आहे. 12 नंबर. औद्योगिक उद्योजकांना सिंगल विंडोद्वारे मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्राने यापूर्वी डॅश डॅश सिंगल विंडो इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी सेल स्थापन केला आहे. मग कोणता केला आहे? तर मैत्री या नावाने ही सिंगल विंडो स्थापन केलेली आहे. या मैत्रीचा फुल फॉर्म काय बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे बरं का. मैत्रीचा फुल फॉर्म काय आहे? तर महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन. ठीक आहे, याचं कार्य काय आहे बघा, तर महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना देणे. ठीक आहे, चालना देणे. त्याच्यानंतर
व्यावसायिक भागीदारी सुलभ करणे आणि गुंतवणूकदारांना वेळेवर मंजुरी आणि सेवा सुनिश्चित करणे, त्याच्यानंतर वेब आधारित पोर्टलचे व्यवस्थापन करणे आणि गुंतवणुकीशी संबंधित तक्रारी हाताळणं, हे सगळं कार्य कोणतं पोर्टल करतं, तर मैत्री हे पोर्टल करते. ठीक आहे. 13 नंबर, दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केलं. आता पंढरपूरला कोणतं मंदिर आहे, तर विठ्ठल मंदिर आहे. मग या विठ्ठल मंदिरांचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केलं होतं आणि हे दरवाजे कुणांसाठी उघडायचे होते, तर दलितांसाठी. ठीक आहे. मग प्रश्न विचारला जातो, बाबा साने गुरुजींचं पूर्ण नाव काय आहे. मग साने गुरुजींचं पूर्ण नाव काय बघा, पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म कधी झाला, 24 डिसेंबर 1899 पालगडमध्ये. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात साने गुरुजी खानदेशातून काँग्रेस हे वृत्तपत्र चालवित असत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सत्याग्रह त्यांनी कधी केला होता, 1947 मध्ये त्यांनी काय केलं होतं, पंढरपूर या ठिकाणी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. ठीक आहे. 14 नंबर, भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेज डॅश डॅश आहे. मग ब्रॉड गेज हे अंतर किती आहे, तर 1.676 मीटर आहे. ठीक आहे. 15 नंबर, खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते. मग भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर धुंडीराज गोविंद फाळके यांनाच आपण काय म्हणतो, दादासाहेब फाळके म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग यांचा जन्म कुठं झाला होता पहा, तर त्र्यंबकेश्वर म्हणजे आपल्या नाशिकमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक का म्हटलं जातं, तर भारतामधला पहिला चित्रपट 1913 साली त्यांनी राजा हरिश्चंद्र या नावाने पिक्चर काढला होता. प्रश्न विचारलेला आहे की भारतामधले पहिला चित्रपट कोणता आहे, तर कोणता आहे, राजा हरिश्चंद्र हा भारतामधला पहिला चित्रपट आहे. कधी काढला होता, 1913 ला. आणि कुणी, दादासाहेब फाळके यांनी. दादासाहेब फाळके यांचं खरं नाव काय आहे, धुंडीराज गोविंद फाळके. ठीक आहे. यांना काय म्हटलं जातं, तर यांना भारतीय चित्रपटाचे जनक असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 16 नंबर, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याच्या विक्रमाची नोंद आहे. कोणाचं नाव आहे हे विक्रम, सौरभ गांगुलीनी कसोटी क्रिकेटच्या पदार्पणामध्येच काय केलं होतं, शतक केलं होतं. तुगलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली. मग कधीपासून, 1320 पासून तुगलक घराण्याची सुरुवात झाली होती. तुगलक घराण्याचा संस्थापक कोण होता याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तर गयासुद्दीन हा काय होता, तुगलक घराण्याचा संस्थापक होता. यांची राजधानी कुठं होती, तर दिल्ली या ठिकाणी तुगलक घराण्याची राजधानी होती. ठीक आहे. 18 नंबर, भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते. ऑप्शन काय दिलेत, 1991, 1998, 1995 आणि 2000. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे, 2000 साली भारताचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झालं. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण कधी जाहीर झालं, हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग पहिलं लोकसंख्या धोरण कधी जाहीर झालं होतं, 1976 ला झालं होतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 2000 ला दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर झालं होतं. पुढचा 19 नंबर, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मग आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. का केला जातो, तर 20 नोव्हेंबर 1989 रोजी काय केलं होतं, बालकांच्या हक्काचं घोषणापत्र जाहीर करण्यात आलं होतं किंवा झालं होतं. ठीक आहे. तेव्हापासून किंवा त्यामुळे 20 नोव्हेंबर हा दिवस काय, जागतिक बाल हक्क संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि का केला जातो, तर 14 नोव्हेंबर ही काय आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 जून हा दिवस बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. 4 जून हा बाल रक्षक किंवा बाल संरक्षक दिन आहे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन आहे पहा, आयोडीन, सोडियम, क्लोरीन आणि कॅल्शियम. मग याचं योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.